मानस अरे तू इतका छान दिसतोस, इतका हुशार आहेस, छान कविता करतोस, ट्यून्सही करतोस, अरे मग कसली भीती वाटते तुला? मग तुला माहितीये तू सारखं सारखं का विचारतोस मला? हे बघ ऐक, ते इन्स्पिरेशन आणि प्रेरणा वगैरे ना उद्यापुरतं बाजूला ठेव आणि मनातली भीती काढून टाक आणि अशी कविता सादर कर ना की जी ऐकून सगळे धडाधडा असे उठून उभे राहिले पाहिजेत. This is red. This is red. Boys, follow me. This is red. आम्ही इन्कम टॅक्स मधून आलेलो आहोत. आम्हाला पक्की खबर आहे इथे 2 नंबरचे व्यवहार चालतात. तेव्हा आमच्या माणसाला कोऑपरेट करा. कोणी व्यत्यय आणायचा नाही. पुढे कॅश कोणाला बोले सांगा. कुठे याच्यात लपवले? नाही हा याच्या पाठी लपवले असणार. कुठे लपवले सांगा पटापट लवकर बोला. नाही संडाच्या टाकीमध्ये असणार. ए ए ए ए ए ए ना 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 मुन्ना ना सॉरी सर ऐसे गलती न करना. हा? कामात व्यत्यय आणताय सरकारी, तुम्हाला मी अटक करू शकतो, कळलं ना? सॉरी सर पॅन नंबर दे, पॅन नंबर दे. कशाला सर? कशाला काय? उद्या नोटीस पाठवतो तुला. चल पॅन नंबर दे. कशाला सर? जाऊ दे ना प्लीज. जाऊ दे ना काय? जाऊ दे ना काय? चल लवकर दे. सर काहीतरी घेऊन मिटवून टाका ना प्लीज. कॉस्ट्युमचे आणि मेकअपचे 500 होत आहेत. 500 घेऊ काय? ऑफिसरला तू रिश्वत देतो. बॉयज सॉरी सर. बॉयज हा माणूस ऑफिसरला तुला किती वेळा सांगितलं ठेव फोन नाही करायचा म्हणजे नाही. काय चाललंय? माझ्या ऑफिसवर येऊन हा सगळा मूर्खपणा करण्याची तुझी हिंमत कशी झाली? तुला अक्कल आहे का? दादा अरे मला एका सिनेमामध्ये ना इन्कम टॅक्स ऑफिसरचा रोल मिळालाय. ते म्हणाले रिहर्सल करून ये. वहिनी म्हणाली आपलंच ऑफिस आहे ना. आपलं ऑफिस? तू काय बोलतोस? तुला कळतंय का? हा, तू आहेस म्हणून मी आता पोलिसात जात नाहीये, एवढं लक्षात ठेव. अरे पण दादा सर सर अरे ऐकलंय मी सगळं. सनी जा गो. सर दादा येतो मी. बॉयज फॉलो मी. बसा प्लीज बसा. बसून घ्या. बॉयज कम ऑन. सर आय एम रिअली सॉरी, मला माफ करा. अरे तू कशा करता माफी मागतोयस? तू बोलवलंस का त्याला? नाही तसं नाही, पण हा मूर्खपणा सगळा त्याचा. इट्स ओके, फॉरगेट इट. हे बघ, काही लोक आपल्या आयुष्यात फक्त सहन करण्यासाठीच देवाने पाठवलेली असतात. आपला काही इलाज नसतो रे. पण तुला खरं सांगू का, मला या सनी सारख्या लोकांची ना फार मज्जा वाटते. वर्षू उद्या मजा बघच तू. कसली मजा? उद्या ना तुला खवयित्री वैदेही बघायला मिळणार. मग मी त्याला लगेच ओळख. पण ते कसं काय? कारण त्याची कविता आता मला ओळखू लागली आणि मी त्याच्या कवितेला. आणि एकदा का आम्ही दोघी समोरासमोर आलो, मग आम्हाला समोरासमोर आणणारा तोच आहे, ते सहज कळेल. या पुढील स्पर्धक आपल्या समोर येत आहे समीर जळगावकर. जोरदार टाळ्या. This is for you, beautiful. आज खाली. नमस्कार. मी माझी कविता सादर करतो. तू सुंदर, तू सुंदर, मी सुंदर, चल जग करूया सुंदर. सुंदर. तू सुंदर, मी सुंदर, चल जग करूया सुंदर. आपण दोघे राजा राणी.
मी राजा तू राणी. आपण दोघे राजा राणी मस्त गाऊया आपण गाणी. आपले आयुष्य आहे धमाल. आयुष्य सर, लाईफ लाईफ. आपले आयुष्य आहे धमाल. दोघे एकत्र करूया कमाल. कमाल. तुझं सगळंच मला आवडतं. आय लव्ह एव्हरीथिंग सर, एव्हरीथिंग. तुझं सगळंच मला आवडतं. माझं सगळंच तुलाही पटतं. मान्य कर लवकर, दिस इज नॉट फेअर. मान्य कर लवकर, दिस इज नॉट फेअर. दिस इज नॉट फेअर. सर, दर्द है, इधर लगा, इधर लगा. We are made for each other. We are made for each other. फारच छान, फारच छान. अप्रतिम अशी कविता सादर केली आहे सर त्यांनी. ये अमित चल जाऊया. काय अरे ही काय कविता आहे फालतू. मला मला सहनच होत नाही. थांब, ऐक ना, चल रे. 2 मिनिटं. पुढील स्पर्धक येत आहे वैदेही इनामदार. जोरदार टाळ्या. Best of luck. थँक्यू. वैदू, ऑल द बेस्ट. थँक्यू. मित्रांनो, कविता हा खरंच खूप मस्त प्रकार आहे. कधी आयुष्य कविता करायला इन्स्पायर करतं, तर कधी कविता आयुष्य जगायला इन्स्पायर करते. आज मी जी कविता सादर करणार आहे ना, ती अशा एका व्यक्तीसाठी आहे ज्याने मला खरंच खूप इन्स्पायर केलंय. मी आता माझी कविता सादर करते. तुला पाहून का उगाच काहीतरी आपलेसे वाटते. अनेक स्वप्नांनी भरलेल्या तुझ्या डोळ्यात अनेक जन्मांची ओळख पटते. छंद माझा एकच आहे, तुझी वाट पाहणे. ही कविता आपल्या दोघांची, आपले जीवन गाणे. जीवन गाणे आपुले दोघांनीही गायचे. स्वप्नांच्या सुंदर सफरीवर दोघांनीच जायचं. होशील तू माझी ही आशा आहे निरंतर. वाढदिवशी तुझ्या ही कविता भेट स्वीकार कर. आपले जीवन आपण जगावे, आपले गाणे आपणच गावे. जीवन कधीच लांबत नाही, काळ कधीच थांबत नाही. गाणे काळात विरून जाते, जीवन असेच सरून जाते. गाणे आपले जतन करावे, मनातले भाव कथन करावे. आज मी हिम्मत करून शेवटी तुला भेटलोच. तर तो तू आहेस तर. येस, खरंच तुझ्या हिमतीला दाद देते मी, ज्यामुळे तू माझ्या समोर आलास. थँक्स. काय थँक्स? तुला काय वाटतं, या अशा बकवास कविता करून, अशा चिठ्ठ्या वगैरे पाठवून श्रीमंत मुली पटतात? यापुढे पुन्हा मला त्रास दिलास ना, तर बाबांना सांगून पोलीस कंप्लेंट करेन तुझी.